अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड मीन्स सिंगल एंट्री सिस्टीम FY BCom 2019 पॅटर्न आणि TY BCom 2013 पॅटर्न मध्ये कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचा 7वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. प्रॉब्लेम मी अगोदर एक्सप्लेन करते, त्यानंतर कोणते आयटम मिसिंग आहेत ते आपण शोधणार आहोत आणि नंतर अकाउंटिंगला सुरुवात करणार आहोत. बघा, आपल्याला जर ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले असतील तर डेफिनेटली स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावंच लागतं, कारण की त्यामध्ये कॅपिटल दिलेलं नसतं. मग बघा, ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. अगोदर जे 2 प्रॉब्लेम आपण पाहिले त्यामध्ये बॅलन्स शीट होतं, म्हणून स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं नाही लागलं. पण ह्या प्रॉब्लेममध्ये ॲसेट्सचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत, म्हणजे कॅपिटल नाहीये, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपल्याला काढावं लागेल. बघा, एकदा ॲसेट आणि लायबिलिटीची नावं चेक करा, यामध्ये कुठेही तुम्हाला कॅपिटलचा बॅलन्स दिसत नाहीये. म्हणजे फर्स्ट जे एक्स्ट्राचं अकाउंट काढायचं आपल्याला ते आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ते आपण सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीजच्या ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस वरून काढणार आहोत. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, डेटर्स आणि क्रेडिटर्स हे अकाउंट काढायचे की नाही काढायचे हे कशावरून ठरवायचं, तर ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस आहेत का ते चेक करायचे. बघा, बुक डेप्स म्हणजे डेटर्सचं ओपनिंग क्लोजिंग आहे. बिल ऑफ एक्सचेंज कंसात डेबिट म्हटलंय म्हणजे बिल्स रिसिवेबल आहेत, त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग आहे. त्यानंतर क्रेडिटर्सचं ओपनिंग आणि क्लोजिंग आहे. बिल ऑफ एक्सचेंज कंसात क्रेडिट म्हटलंय म्हणजे बिल्स पेएबल, त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आहे. मग ॲडिशनल इन्फॉर्मेशन चेक करायची. आता हे कॅशबुक आहे, कॅशबुकमध्ये डेटर्स, त्यानंतर इकडे क्रेडिटर्स आलेले आहेत, इकडे बिल्स रिसिवेबल आहे, इकडे बिल्स पेएबल आहे, म्हणजे पैसे आले आणि पैसे दिले ह्याच्या एंट्रीज पण आहे. मग ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस आहेत का ते चेक करा. बघा, 3 ॲडजस्टमेंट आहेत फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये, कुठेही क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल्स दिलेले नाही. मग ते फाइंड आउट करण्यासाठी डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काढावं लागणार आहे. बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलच्या बाबतीमध्ये बिल्स रिसिवेबल रिसिव्ह आणि बिल्स पेएबल इश्यू दिलेले नाहीयेत, कारण बिल्स रिसिवेबल आणि पेएबलचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे, कॅशची एंट्री पण आहे. पण ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बिल्स रिसिवेबल रिसिव्ह आणि बिल्स पेएबल इश्यू असे 2 आयटम असतात, ते दिलेले नाहीये. म्हणजे आपल्याला ॲडिशनमध्ये ते 2 अकाउंट पण काढावे लागतील. एकूण ॲडिशनलमध्ये आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचे, डेटर्स अकाउंट काढायचे, बिल्स रिसिवेबल अकाउंट काढायचे, क्रेडिटर्स अकाउंट काढायचे आणि बिल्स पेएबल अकाउंट काढायचे. पण कॅल्क्युलेशन करताना स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण अगोदर सोडवून घेणार आहोत, कॅपिटल शोधणार आहोत. त्यानंतर सिक्वेन्समध्ये सेकंड नंबरला डेटर्स अकाउंट असणार आहे, पण कॅल्क्युलेशन मात्र आपण रिसिवेबल अकाउंटचा आधी करून घेणार. ते क्लोज करून त्याचं जी बॅलन्सिंग फिगर येईल ती डेटर्सला टाकणार, कारण बिल्स रिसिवेबल रिसिव्हचा सेकंड इफेक्ट हा डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. त्यानंतर जे बिल्स पेएबल अकाउंट आहे ते आधी तयार करणार, त्याचा डिफरन्स काढणार, तो जो येईल बिल्स पेएबल इश्यू त्याचा सेकंड इफेक्ट क्रेडिटर्स अकाउंटला जातो. त्यानंतर मग क्रेडिटर्स अकाउंट तयार करणार आणि क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल्स शोधणार आहोत. मग प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते, त्यानंतर लगेचच आपण सोल्युशनला सुरुवात करू. बघा, प्रॉब्लेम पहा. जे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस आहेत त्यातले ओपनिंग बॅलन्सेस आपण सर्व स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला टाकणार, ॲसेट ओळखून ॲसेटला, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला. त्यानंतर जो बॅलन्स आहे डेटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्सचा, तो ओपनिंग बॅलन्स त्या अकाउंटला जाईल. आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड नाही आहेत, जर असते तर त्यांची देखील डबल इफेक्ट द्यावे लागले असते. क्लोजिंग बॅलन्सेस जे आहेत ते सर्व आपण बॅलन्स शीटला लिहिणार आहोत. त्यातून जे ॲसेट्स आहेत ते ॲसेट ओळखून ॲसेट साईडला, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला. त्यानंतर स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स यांचे जे क्लोजिंग बॅलन्स आहेत ते त्या अकाउंटला जातील. स्टॉकचं ओपनिंग ट्रेडिंगच्या डेबिटला जाईल, स्टॉकचा क्लोजिंग ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला जाईल. त्यानंतर जे अकाउंट दिलेले कॅशबुक किंवा बँक कॉलम विथ बँक कॉलमची समरी आहे ही, तर
ही जी समरी आहे यावरून हे जे डेबिटचे आयटम आहेत ते सर्व पोस्टिंग होताना क्रेडिट साईडला जातील आणि क्रेडिटचे जे आयटम आहेत ते पोस्टिंग होताना डेबिट साईडला जातील. त्यातला कॅशचा किंवा बँकेचा म्हटलेले ओपनिंग बॅलन्स आहे तो कुठेही पोस्टिंग होणार नाही. सेल्सची एंट्री कॅश सेल्स म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाईल. कमिशन, त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जातील. डेटर्सच्या क्रेडिटला बाय कॅश म्हणून इफेक्ट जाईल. बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश म्हणून इफेक्ट जाईल. त्यानंतर सीज कॅपिटल म्हणजे चंदनचं ॲडिशनल कॅपिटल आहे, हे जो काही कॅपिटल आपण फाइंड आउट करू त्यामध्ये ॲडिशन म्हणून 20,000 रुपये ॲड करावे लागतील. जनरली कॅशबुकचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो क्रेडिट साईडला असतो, पण इथे डेबिट साईडला आलाय टू बॅलन्स कॅरीड डाऊन, म्हणजे हा बँक ओव्हरड्राफ्ट आहे म्हणून हा आपल्याला बॅलन्स शीटला ॲसेटला न दाखवता लायबिलिटी साईडला दाखवावा लागेल. नेहमीचे जे कॅशबुक आपण पाहिले त्याचा बॅलन्स इथे असायचा शेवटी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, मग तो आपण बॅलन्स शीटला ॲसेट साईडला कॅश म्हणून दाखवायचो. पण आता या प्रॉब्लेममध्ये हा बॅलन्स इकडे आलेला आहे डेबिट साईडला, म्हणजे हा बँक ओव्हरड्राफ्ट आहे म्हणून तो पोस्टिंग होताना लायबिलिटी साईडला जाईल 3,000 रुपये ॲज अ बँक ओव्हरड्राफ्ट. आता पेमेंट साईड पहा. पेमेंट साईडला लूज टूल्स आहेत 20,000 रुपीज. जर बॅलन्स शीटला लूज टूल्स असतील तर त्यामध्ये 20,000 रुपये आपल्याला ॲडिशन म्हणून दाखवायचे आहेत किंवा डायरेक्ट तुम्ही क्लोजिंग बॅलन्स घेतला तरी चालेल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट 4,000 रुपये आहे. बॅलन्स शीट एकदा चेक करून घेऊया. बघा बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट कंसात म्युच्युअल फंड म्हटलंय, ओपनिंग बॅलन्स 30,000 होता, क्लोजिंग 34,000 आहे. याचा अर्थ 4,000 रुपयाची खरेदी झाली आहे. मग आपण ओपनिंग 30,000 इनरला घेऊन त्यामध्ये ॲड परचेस 4,000 दाखवून आउटरला 34,000 लिहिले तरी चालतील किंवा डायरेक्ट 34,000 क्लोजिंग बॅलन्स घेतला तरी चालेल. लूज टूल्स पहा, ओपनिंगला काहीच नव्हते, क्लोजिंगला 20,000 आहे, म्हणजेच हे जे परचेस केलेत 20,000 रुपये त्याचा इफेक्ट ऑलरेडी क्लोजिंगमध्ये आलेला आहे, त्यामुळे पुन्हा वेगळा काही इफेक्ट दाखवण्याची गरज नाहीये. इथे कॉलेज गीज आले पण ऍक्च्युली प्रिंटिंग मिस्टेक येते, कॉलेज फीज आहे. तर कॉलेज फीज हा पर्सनल एक्सपेन्सेस आहे, ड्रॉइंग्स म्हणून आपण कॅपिटल मधून लेस करणार आहोत. परचेसेस कॅश परचेसेस आहेत, ट्रेडिंगच्या डेबिटला दाखवूया. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल त्या अकाउंटच्या डेबिटला टू कॅश म्हणून इफेक्ट जाईल. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतील, फ्रेट इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतील. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. रेंट अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल आणि फ्रेट आउटवर्ड पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतील. आता ऍडजस्टमेंट पहा. आरडीडी सांगितली आहे डेटर्सवर 1,600 रुपये, डेटर्समधून आपण लेस करून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवूया. त्यानंतर एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड म्हणजे आउटस्टँडिंग आहे, वेजेस आउटस्टँडिंग आहे, सॅलरी आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्या खर्चामध्ये आपण आउटस्टँडिंग ऍड करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचा आहे. त्यानंतर इयरली इन्शुरन्स वॉज पेड फॉर द पिरियड एंडेड 1 ऑक्टोबर 2019. आपलं कॅल्क्युलेशन आहे 31 मार्च 2019 पर्यंतचं आणि जो इन्शुरन्स पेड केलेला आहे तो 1 ऑक्टोबर पर्यंत पेड केलाय. मग मार्चच्या पुढे 1 ऑक्टोबर पर्यंत महिने काउंट करा, ते 6 महिने होतात. मग जो इन्शुरन्स आहे तो 6 महिन्यांचा प्रीपेड आहे. जनरली ऍडजस्टमेंट देताना अशी सांगतात की प्रीपेड इन्शुरन्स एवढा एवढा, पण इथे ऍडजस्टमेंट देताना काय सांगितलेलं आहे की इन्शुरन्स पेड फॉर द पिरियड एंडेड 1 ऑक्टोबर 2019. मग 31 मार्च पर्यंतचं कॅल्क्युलेशन आहे, याचा अर्थ 31 मार्च पासून तर 1 ऑक्टोबर पर्यंत महिने काउंट करायचे, ते 6 महिने होतात. मग 6 महिन्यांचा इन्शुरन्स हा प्रीपेड आहे, अगोदरच आपण पेड केलेला आहे. मग कॅशबुकला बघा इन्शुरन्स किती आहे, इन्शुरन्स आहे 1,400 रुपये, 1 वर्षासाठी 1,400, मग 6 महिन्यांचा होईल 700 रुपये. 1,400 आपण 700 रुपये काय करणार आहोत ऍज अ प्रीपेड इन्शुरन्स म्हणून लेस करणार आहोत. आता अकाउंटिंगला सुरुवात करूया. फर्स्ट स्टेटमेंट ऑफ अफेअर्स घ्या. स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला तारीख टाका, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ चंदन दास स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018. यामध्ये सर्व ओपनिंग बॅलन्सेसचे पोस्टिंग करायचे आहेत. ऍसेट ओळखून ऍसेट साईडला, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला. त्यासाठी आता ओपनिंग बॅलन्सेस पहा.
ओपनिंग बॅलन्सेस पहा. इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडला जाईल. त्यानंतर बँकेचा डेबिट बॅलन्स आहे, इकडे ओव्हरड्राफ्ट म्हटलंय. अजून आपण क्लोजिंग बॅलन्स नाही पोस्टिंग करत आहे, फक्त ओपनिंग चेक करा. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला जाईल, बँकेचा बॅलन्स ॲसेटला जाईल, स्टॉक ॲसेट साईडला जातील, बुक डेप्ट्स म्हणजे डेटर्स ॲसेट साईडला जातील, प्रिमायसेस ॲसेटला, बिल ऑफ एक्सचेंज कंसात डेबिट म्हटलंय ॲसेट साईडला दाखवूया, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला जातील, फर्निचर अँड फिटिंग्स ॲसेट साईडला जाईल, बिल ऑफ एक्सचेंज कंसात क्रेडिट म्हटलंय लायबिलिटी साईडला जाईल, लूज टूल्स नाहीच आहे, नील आहे, त्यामुळे दाखवण्याची गरज नाही. मग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स घ्या. लायबिलिटी साईडला पोस्टिंग आपण अगोदर करून घेतोय. सन्ड्री क्रेडिटर्स 62,000 रुपये. त्यानंतर बिल्स पेएबल 14,000 रुपये. इथे बिल ऑफ एक्सचेंज शब्द आहे, मी डायरेक्ट बिल्स पेएबल म्हणून लिहिला. तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज आणि कंसात सीआर म्हणजे क्रेडिट लिहिलं तरी चालेल. त्यानंतर ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 30,000, बँक बॅलन्स 24,600, स्टॉक इन ट्रेड 27,400, बुक डेप्ट्स म्हणजेच डेटर्स 42,000 रुपये, प्रिमायसेस 90,000 रुपये, बिल्स रिसिवेबल 28,000, फर्निचर अँड फिटिंग 7,000. ॲसेट साईडची टोटल करा, लायबिलिटी साईडला मांडा 2,49,000. त्यातून लायबिलिटी साईड मायनस करून बॅलन्सिंग फिगर कॅपिटल येईल 1,73,000 रुपये. फर्स्ट आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलं. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढत असताना ॲसेट्स आणि लायबिलिटीचे जे ओपनिंग बॅलन्सेस होते 1 एप्रिल 2018चे, त्या बॅलन्सेसमधून ॲसेट ओळखून ॲसेट साईडला घेतल्या, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला घेतल्या. कॅशचा किंवा बँकेचा जो बॅलन्स आहे तो ऑलरेडी आपल्याला ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये दिलेला होता, त्यामुळे तो आपण तिथून घेतला. जर तिथे नसता तर कॅशबुक वरून आपल्याला ओपनिंग बॅलन्स घ्यावा लागला असता. फर्स्ट आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केलं आणि कॅपिटलचा बॅलन्स शोधलेला आहे. आता सेकंड अकाउंट सिक्वेन्सने आपलं डेटर्स अकाउंट आहे, पण तयार करताना बिल्स रिसिवेबल अकाउंट अगोदर तयार करू, कारण त्याचा जो बॅलन्स आहे तो डेटर्स अकाउंटला टाकायचा आहे. म्हणून बिल्स रिसिवेबल अकाउंट घ्या. आता बिल्स रिसिवेबल अकाउंटला ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आणि कॅशची एंट्री एवढ्या 3च एंट्री आहे. बघा, बिल ऑफ एक्सचेंज डेबिट म्हटलंय कंसात, ओपनिंग बॅलन्स आहे 28,000, क्लोजिंग बॅलन्स आहे 30,000. आणि कॅशबुकला डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल म्हणून आहे 30,600. हे रिसिवेबलच्या क्रेडिट साईडला दाखवायचे. 3च एंट्री आहे, कारण ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये रिसिवेबलच्या बाबतीमध्ये काहीच दिलेलं नाहीये. मग बिल्स रिसिवेबल अकाउंट घ्या. डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स 28,000 रुपये. क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 30,600. जनरली आपण कॅश लिहितो, पण इथे बँक का लिहिलेलं आहे, कारण की विथ बँक कॉलम आहे म्हणून. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स 36,000 रुपये. क्रेडिटची टोटल करा 66,600 रुपये. डेबिट साईडला मांडा 66,600 रुपये. त्यातून डेबिट साईड मायनस करा, बॅलन्सिंग फिगर येते 38,600 रुपये. 38,600 रुपये. हे आपण दाखवणार आहोत डेटर्सला, कारण की हे बिल्स रिसिवेबल रिसिव्ह आहेत. त्याचा सेकंड इफेक्ट डेटर्स अकाउंटला येईल. बॅलन्स काढला आपण 38,600 टू सन्ड्री डेटर्स कंसात बॅलन्सिंग फिगर. फर्स्ट बिल्स रिसिवेबल अकाउंट कंप्लीट करून घेतलं. आता सन्ड्री डेटर्स अकाउंट घ्या. सन्ड्री डेटर्स अकाउंटशी रिलेटेड ज्या इन्फॉर्मेशन आहे त्या ओपनिंग क्लोजिंग बॅलन्समध्ये ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे डेटर्सचा 42,000 आणि 50,000 रुपये. त्यानंतर कॅशबुकला कॅशचं इफेक्ट आहे. कॅशबुकला डेटर्स 71,400 रुपये. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये डेटर्सच्या बाबतीत फक्त आरडीडीची ॲडजस्टमेंट आहे, पण ती आपण डेटर्स अकाउंटला दाखवत नाही, त्यामुळे एवढेच आयटम आहेत. डेटर्स अकाउंट पूर्ण करू आपण.
टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 42,000 रुपये ओपनिंग बॅलन्स. बाय बँक अकाउंट कॅशबुकचा इफेक्ट 71,400 रुपये. त्यानंतर बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट आपण जस्ट क्लोज केलेलं आहे आणि त्याचा जो डिफरन्स आहे टू सन्ड्री डेटर्स म्हणून लिहिलाय, त्याचा सेकंड इफेक्ट इकडे आला बाय बिल्स रिसिवेबल म्हणून 38,600 रुपये. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स घ्या. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 50,000. क्रेडिट साईडची टोटल करा 1,60,000. डेबिट साईडला मांडा 1,60,000. त्यातून डेबिट साईड मायनस करा आणि बॅलन्सिंग फिगर जी येईल ते असणार आहेत क्रेडिट सेल्स कंसात बॅलन्सिंग फिगर ते येत आहेत 1,18,000 रुपये. डेटर्स अकाउंट आपण तयार केलं. डेटर्स अकाउंटला डेटर्सशी रिलेटेड ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, कॅशबुकची एंट्री आणि रिसिवेबल अकाउंट क्लोज करून जो बॅलन्स आलेला होता तो इथे लिहिलेला आहे. डेटर्स अकाउंट क्लोज केलं आणि क्रेडिट सेल्स फाइंड आउट केले, ते आलेले आहेत 1,18,000 रुपये. इथे बघा रिसिवेबल अकाउंटची जी बॅलन्सिंग फिगर होती 38,600 ती आपण डेटर्स अकाउंटला इथे पोस्टिंग केलेली आहे. ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आणि कॅशची एंट्री ही प्रॉब्लेममध्ये दिलेली होती. त्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट काढा. पेएबल अकाउंटचा जो बॅलन्स येईल तो आपल्याला क्रेडिटर्सला लिहायचा आहे. मग बिल्स पेएबल अकाउंट घ्या. बिल्स पेएबल अकाउंट, बिल्स पेएबलला ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स, बिल ऑफ एक्सचेंज क्रेडिट म्हटलंय 14,000 आणि 18,000 आणि कॅशबुकला बिल्स पेएबल म्हणून पेमेंट साईडला 15,000 रुपये आहेत. या तिन्हींचा इफेक्ट द्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बिल्स पेएबल लायबिलिटी आहे त्यामुळे क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स येईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 14,000 रुपये. डेबिटला टू बँक अकाउंट 15,000 रुपये कॅशबुकची एंट्री. डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन क्लोजिंग बॅलन्स 18,000 रुपये. डेबिटची टोटल करा 33,000. क्रेडिट साईडला मांडा 33,000. त्यातून क्रेडिट साईडचे 14,000 मायनस करून बॅलन्सिंग फिगर आपण सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटला टाकणार आहोत कारण की हे बिल्स पेएबल इश्यू आहेत. बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट कंसात बॅलन्सिंग फिगर वजाबाकी करून बॅलन्स येतोय 19,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट सन्ड्री क्रेडिटर्सच्या डेबिट साईडला द्यायचा आहे ॲज अ बिल्स पेएबल. बिल्स पेएबल अकाउंट आपण कंप्लीट केलं. बॅलन्सिंग फिगर काढली ती आली 19,000 रुपये. ती सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायची कारण की हे बिल्स पेएबल इश्यू आहेत. आता सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटच्या ज्या पोस्टिंग आहेत त्या सन्ड्री क्रेडिटर्सशी रिलेटेड जे आयटम आहेत त्यांच्या पोस्टिंग घ्यायच्या आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट घ्या. बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस आहेत 62,000 आणि 58,000. त्यानंतर कॅशबुक पहा. कॅशबुकला क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स आहेत 57,800 रुपये आणि आत्ता आपण जे बिल्स पेएबल फाइंड आउट केलेले आहे त्याचा इफेक्ट द्यायचा आहे. सन्ड्री क्रेडिटर्सला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 62,000 रुपये ओपनिंग बॅलन्स घ्या. डेबिट साईडला टू बँक अकाउंट कॅशबुकचा इफेक्ट 57,800 रुपये. त्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करून जो बॅलन्स काढलेला आहे तो घ्या 19,000 रुपये. डेबिट साईडला क्लोजिंग बॅलन्स घ्या. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 58,000. डेबिट साईडची टोटल करा 1,34,800. क्रेडिट साईडला मांडा 1,34,800. त्यातून क्रेडिट साईड मायनस करून बॅलन्सिंग फिगर येतील क्रेडिट परचेसेस ते येत आहेत 19,000 रुपये. एक मिनिट बॅलन्स मी चेक करते. क्रेडिट परचेसेसचा बॅलन्स चेंज करून घ्या. 1,34,800 मधून 62,000 रुपये वजा करा. बॅलन्स वेगळा येतोय. ₹72,800 येतोय.
72,800 रुपये करा. बघा, फर्स्ट आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलं, त्यावरून कॅपिटल शोधलं. कॅपिटल आलेलं आहे 1,73,000 रुपये. त्यानंतर बिल्स रिसिवेबल अकाउंट काढलं. बिल्स रिसिवेबल अकाउंटवरून जो बॅलन्स आला तो सन्ड्री डेटर्स अकाउंटला पोस्टिंग केला 38,600 बिल्स रिसिवेबल रिसिव्ह. त्यानंतर सन्ड्री डेटर्स अकाउंट काढलं. सन्ड्री डेटर्स अकाउंटवरून आपण क्रेडिट सेल्स फाइंड आउट केले, ते आले 1,18,000 रुपये. त्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट आपण काढलं. बिल्स पेएबल अकाउंटवरून बिल्स पेएबल इश्यू शोधले आणि त्याचा सेकंड इफेक्ट सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटला दिला, ते आले 19,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट आपण काढलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटला सन्ड्री क्रेडिटर्सशी रिलेटेड पोस्टिंग केल्या आणि बिल्स पेएबलचा जो बॅलन्स होता 19,000 रुपये तो देखील पोस्टिंग केला. बॅलन्सिंग फिगर क्रेडिट परचेसेस आलेली आहे 72,800 रुपये. एक्स्ट्राचे अकाउंट आपल्या इथे कंप्लीट झालेले आहेत. याप्रमाणे सर्व एक्स्ट्राचे अकाउंट आपले कंप्लीट झालेत. आता ट्रेडिंग अकाउंट घ्या, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट. आता घ्या ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉकने आपण सुरुवात करणार आहोत, जो प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक आहे 27,400 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 58,600 रुपये. ओपनिंग स्टॉकने सुरुवात करा. टू ओपनिंग स्टॉक 27,400 रुपये. आता कॅशबुक कडे या. कॅशबुक मध्ये रिसिप्ट साईडला सेल्स आहेत, ते कॅश सेल्स म्हणून आपल्याला दाखवावे लागतील ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पेमेंट साईडला परचेसेस आहेत, ते कॅश परचेसेस म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला दाखवायचे. वेजेस आहेत, वेजेसवर आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट आहे. फ्रेट इनवर्ड आहेत, ते पण ट्रेडिंग अकाउंटला येतील. आणि डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंटवरून आपण क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल्स शोधलेत, त्याचा देखील इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला येईल. मग डेबिट साईडला घ्या. टू परचेसेस डॅश करून कॅश, इनर कॉलमला 14,600 रुपये. त्याच्याच खालच्या ओळीवर क्रेडिट 72,800 जे आपण क्रेडिटर्स अकाउंटवरून फाइंड आउट केले. दोन्हींची बेरीज करून आउटरला 87,400 रुपये. वेजेस इनर कॉलमला घ्या 30,600 रुपये. त्यात ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग सांगितले ते ॲड करा. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड आउटस्टँडिंग वेजेस आहेत 2,400 रुपये. ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग 2,400, आउटरला 33,000 रुपये. त्यानंतर टू फ्रेट इनवर्ड 2,700 रुपये. क्रेडिट साईडला बाय सेल्स डॅश करून कॅश, इनर कॉलमला 15,000 आणि क्रेडिट इनर कॉलमला 1,18,000. बेरीज करून आउटरला 1,33,000. बाय क्लोजिंग स्टॉक 58,600 रुपये. ट्रेडिंगची क्रेडिट साईड ची टोटल करा 1,91,600. डेबिट साईडला मांडा 1,91,600. त्यातून डेबिट साईड मायनस करा आणि बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन येतोय 41,100 रुपये. आधी आपण ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट केलं. ट्रेडिंग अकाउंटवरून ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला, तो आलेला आहे 41,100 रुपये. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट साईडला येईल. त्यानंतर कॅशबुक चेक करा. कॅशबुकची जी रिसिप्ट साईड आहे किंवा पेमेंट साईड आहे त्यावरच्या पोस्टिंग ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येत असतात. त्यामध्ये रिसिप्ट साईडचं कमिशन हे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येईल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येतील. पेमेंट साईडचे सॅलरीज, रेंट अँड टॅक्सेस, इन्शुरन्स आणि ॲडव्हर्टाइजमेंट, फ्रेट आउटवर्ड हे आयटम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतील.
त्यापैकी सॅलरीवर, त्यानंतर रेंट अँड टॅक्सेसवर, इन्शुरन्सवर, ॲडव्हर्टाइजमेंटवर ॲडजस्टमेंट आहेत, त्यानुसार त्या ॲडजस्टमेंट आपण करून घेऊ आणि RDDचा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पोस्टिंग घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतोय आपण. क्रेडिट साईड आधी करून घेऊ. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 41,100 रुपये, बाय कमिशन 2,400 रुपये, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 3,000 रुपये. डेबिट साईडला या. टू सॅलरीज इनर कॉलमला घ्या 4,000 रुपये. ॲड आउटस्टँडिंग 1,000 रुपये. आउटरला 5,000 रुपये. त्यानंतर टू रेंट 1,800 रुपये. टू इन्शुरन्स इनरला घ्या, त्यावर ॲडजस्टमेंट आहे प्रीपेडची. लेस प्रीपेड 700 रुपये. 1 वर्षाचा इन्शुरन्स हा 1 ऑक्टोबरपर्यंतचा पेड केलेला होता, 6 महिन्यांचा आपण लेस केला 700 रुपये. आउटरला 700 रुपये. टू ॲडव्हर्टाइजमेंट इनर कॉलमला घ्या 4,000 रुपये. त्यात आउटस्टँडिंग ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग 500 रुपये जे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिलेले होते. आउटरला 4,500 रुपये. 4,500 रुपये. त्यानंतर टू फ्रेट आउटवर्ड 1,100 रुपये. टू फ्रेट आउटवर्ड 1,100 रुपये. टू RDD जी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली होती 1,600 रुपये. 1,600 रुपये. टू डेप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस. टू डेप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस. आता प्रिमायसेसचं जे डेप्रिसिएशन आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेलं आहे ते आधी पाहून घ्या. बाकीचे जे आत्तापर्यंतचे पोस्टिंग आपण केले ते पोस्टिंग सर्व कॅशबुकवरून घेतलेले आहेत आणि RDDची जी पोस्टिंग आहे ती आपण ॲडजस्टमेंटवरून घेतलेली आहे. मग जो डेप्रिसिएशनचा इफेक्ट आहे तो कुठून घेतलाय, तर त्यासाठी ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे जे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते पहा. प्रिमायसेस ओपनिंग बॅलन्स होता 90,000 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 85,000, म्हणजे दोन्हींमध्ये 5,000चा फरक आहे. मग एकतर प्रिमायसेस सेल झाला असेल, नाही तर डेप्रिसिएशन असेल. मग सेल झाला असता तर कॅशबुकला इफेक्ट असता, पण कॅशबुकला कुठेही प्रिमायसेस नाव आलेलं नाही रिसिप्ट साईडला, म्हणजे हे डेप्रिसिएशन आहे. म्हणून ही सेल्फ ॲडजस्टमेंट आहे. आपण डेप्रिसिएशन दाखवलं प्रिमायसेसवर 5,000. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड फिटिंग्स 800 रुपये. हे बघा कशा पद्धतीने काढले. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स 7,000 रुपये ओपनिंग होता, क्लोजिंग 6,200 होता, दोन्हींमध्ये 800चा फरक आहे. कॅशबुकला आपण चेक केलं तर कॅशबुकला कुठेही फर्निचर आणि फिटिंग नावाचा आयटम आलेला नाहीये, याचा अर्थ ते डेप्रिसिएशन आहे, म्हणून डेप्रिसिएशनचा इफेक्ट दिलेला आहे. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड फिटिंग्स 800 रुपये. आता क्लोज करा. क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे 46,500. डेबिट साईडला मांडा 46,500. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन 26,000. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन 26,000. आता बॅलन्स शीट घ्या. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आधी तयार करू. कॅपिटल इनरला घ्या जे आपण शोधलेलं आहे 1,73,000 रुपये. ॲडिशन कॅशबुकचा इफेक्ट 20,000 रुपये. ॲड नेट प्रॉफिट जो आत्ताच सोडलाय आपण 26,000 रुपये. बेरीज करून लेस ड्रॉइंग्स जे कॅशबुकच्या क्रेडिटला होते कॉलेज फी म्हणून 13,000 रुपये लेस करा. आउटरला येत आहेत 2,06,000 रुपये. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट कॅशबुकच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन होता, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट आहे, किंवा तुम्ही ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे बॅलन्सेस जरी पाहिले तरी क्लोजिंग बॅलन्स हा बँक ओव्हरड्राफ्ट आहे, म्हणून तो लायबिलिटीला दाखवला 3,000 रुपये.
सन्ड्री क्रेडिटर्स क्लोजिंग बॅलन्स 58,000, बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स 18,000. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस 2,400, आउटस्टँडिंग सॅलरीज 1,000 आणि आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 500 रुपये. लायबिलिटी साईड पूर्ण झाली. ॲसेट साईडला या. इन्व्हेस्टमेंट ओपनिंग बॅलन्स इनरला घेतला आपण 30,000, ॲड परचेसेस दाखवले 4,000, आउटरला 34,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जो ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये दिलेला होता 58,600. बुक डेप्स म्हणजे डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स इनरला घेतला, त्यातून RDD 1,600 रुपये मायनस करून आउटरला 48,400 रुपये. प्रिमायसेस इनरला घ्या 90,000 रुपये, लेस डेप्रिसिएशन 5,000, ही सेल्फ ॲडजस्टमेंट आहे आपली. आउटरला 85,000. बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स 36,000. फर्निचर अँड फिटिंग्स इनरला घेतले 7,000, लेस डेप्रिसिएशन 800 रुपये. ही देखील सेल्फ ॲडजस्टमेंट आहे, कारण ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्समध्ये फिक्स ॲसेटच्या जर डिफरन्स असेल तर तो एकतर डेप्रिसिएशन असतो, नाहीतर ती ॲसेट विकली किंवा खरेदी केलेली असते. आउटरला 6,200 रुपये. लूज टूल्स 20,000 रुपये आणि प्रीपेड इन्शुरन्स जो ॲडजस्टमेंटमध्ये होता 700 रुपये. बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीट टॅली होते 2,88,900 रुपयांना. 2,88,900 रुपये. बॅलन्स शीट आपलं टॅली झालेलं आहे 2,88,900 रुपयाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट पाहून घ्या 26,000 रुपये. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा क्रॉस प्रॉफिट आपण शोधलेला 41,100 रुपये. ॲडिशनल अकाउंटमध्ये बिल्स पेएबल अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, सन्ड्री डेटर्स अकाउंट आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून कॅपिटल शोधलेले. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. ट्रेडिंग अकाउंटवरून आपण ग्रॉस प्रॉफिट शोधला 41,100 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपण नेट प्रॉफिट शोधला, तो आलेला आहे 26,000 रुपये. आणि लास्टला आपण बॅलन्स शीट टॅली केलं. बॅलन्स शीट आपलं टॅली झालेलं आहे. ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड दोन्हींची टोटल सेम आलेली आहे. यामध्ये 2 सेल्फ ॲडजस्टमेंट केल्या डेप्रिसिएशनच्या, प्रिमायसेस आणि फर्निचर अँड फिटिंग्सवर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केले. बॅलन्स शीट टॅली झालं 2,88,900ला. इथे आपला 7 नंबरचा सिंगल एंट्री सिस्टीमचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.